परेश दादांनी एकदा मला विचारलं की अरे तुझं काय आहे, तू उभा राहशील का? तर दादा असं काही विचार नाही केला, पण बघू. भारतीय जनता पार्टीमध्ये 4 सीट होत्या ना, प्रभाग 19 मध्ये 20 जण इच्छुक होते. आज हे आम्ही 4 जण काम करतोय, बाकीचे 16 पण सोबत आहेत. प्रभाग 19 बोललो ना, सन्माननीय आमदार साहेब इकडून नगरसेवक पहिल्यांदा झाला. सभागृह नेते परेश दादा ठाकूर इकडून नगरसेवक झाले. माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेब हे या वॉर्डात नाही. सगळे दिग्गज लोक या वॉर्डात नाही. तर मला या गोष्टीची जाणीव आहे की किती मोठी जबाबदारी आहे. ही जी उमेदवार ज्यांनी माघार घेतली, ही कधी लोकांच्यात गेलीच नाही. इलेक्शन पहिलेच बिनविरोध नको व्हायला ना, म्हणून त्यांच्या नेत्यांनी त्यांना फोन केले, अरे हे बिनविरोध होणारे बाबा, तू फॉर्म भर. रेड विंग्स मध्ये त्यांचे जे कुरकुरे चिकन आहे, स्प्रिंग रोलचं अपग्रेडेड व्हर्जन, ते खूप छान आहे. तर सकाळी पनवेल उपाहारगृहाची मिसळ खूप आवडते, तशीच युनियनची मिसळ आहे. तुम्ही जर वडापाव बोलले तर शशीचा वडापाव. नॉनव्हेज खायचंय तर सपना गोमांतक आहे. घरचे कधीतरी बोलतात सोमवारी नको खाऊ, शनिवारी नको खाऊ, तर तेवढं अवॉइड करतो आठवत असेल तर. मी नगरसेवक झालो म्हणजे मी काय फार मोठा झालो नाही, त्या वाक्यातच आहे नगरसेवक, म्हणजे मी या एरियाचा सेवक आहे. पनवेल मला असं वाटतं की इंडियातलं सगळ्यात फास्ट ग्रोईंग सिटी आहे. कोणीही घरी बसून तुम्हाला सांगणार नाही, अरे बाबा तू काय बीकॉम केलायस का, हा काय हा जॉब. तुम्हाला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आज पनवेल नाट्यगृहाच्या समोर आपण खूप मोठं पार्किंग स्लॉट उभारतोय, जिकडे 300 गाड्या बसणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की आजकालचा हा जो नेता आहे त्याचं शिक्षण महत्वाचं असतं की नाही? नमस्कार, हाय, हॅलो, मी ऋतुजा पोटे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नयात्रेमध्ये. अन्नयात्रेच्या माध्यमातून नेहमीच आपण पनवेलकरांची जी खाद्य संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवत आलेलो आहोत. आज पनवेल फक्त कोकणाचं प्रवेशद्वार म्हणूनच नाही, तर नवीन विमानतळामुळे संपूर्ण जगाचं प्रवेशद्वार ठरत आहे. अशातच सगळीकडे निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा निवडणुकींना एक वेगळंच उधाण आलेलं आहे. म्हणूनच आज आपण भेटणार आहोत अशा एका विशेष व्यक्तिमत्वाला. आज आपण बसलेलो आहोत रेड विंग्स कॅसलमध्ये आणि पुन्हा एकदा आज आपण इथे आलेलो आहोत कारण आजचा हा जो भाग आहे तो काहीतरी विशेष आहे. आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे पनवेल महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 19 चे अधिकृत उमेदवार सुमित उल्हास झुंजारराव, आणि त्यामुळेच आजचा हा जो भाग आहे तो काहीतरी विशेष आहे. खूप साऱ्या चर्चा होणार आहेत, त्यांना एक वेगळंच उधाण सुद्धा येणार आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचा राजकारणातला प्रवास कसा सुरू झाला? राजकारणातला प्रवास ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर माझी फॅमिली बॅकग्राऊंड अशी आहे की आम्ही नेहमी कोणाला तरी सपोर्ट करत आलोय, म्हणजे राजकारणात ऑलवेज ऍक्टिव्ह बट इनडिरेक्टली. माझ्या पप्पांचे मित्र किरण मनोरे हे 92-90s मध्ये नगरसेवक होते, त्यांना सपोर्ट केला. त्याच्यानंतर माझ्या मित्राची आई कल्पना ठाकूर म्हणून मॅडम होत्या, त्यांना सपोर्ट केला. नंतर प्रशांत दादांना केला, अनिल भगत, राजू सोनी. हा प्रवास खूप वर्षाचा आहे, 25-30 वर्षापासून मी घरात बघतोय की आपले घरातले माझ्या सकट प्रचाराला जातोय, लोकांच्या सुखदुःखात जातोय. आणि नगरसेवक जरी कोणी दुसरं असलं तरी आमच्याच घरातला नगरसेवक आहे असं मला जाणवायचं. खूप लोक काही अडीअडचणीला आमच्या घरी यायचे. मग प्रशांत दादाशी कनेक्टेड असलो त्यामुळे मग दादांपर्यंत आम्ही विषय न्यायचो. असं खरं तर महत्वाकांक्षा राजकारणातली ही सुरुवात झाली. माझा मित्र रोशन ठाकूर, प्रशांत दादाचा भाऊ आहे, त्यांनी सांगितलं, अरे सुमित किती वर्ष आपण असं करायचं, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. मी त्याचं ऐकलं, तेवढंच थांबलो. कोइन्सिडेंटली परेश दादानी एकदा मला विचारलं की अरे तुझं काय आहे, तू उभा राहशील का? तर दादा असं काही विचार नाही केला, पण बघू. मग माझे मित्र रामा मोरबाळे असेल, माझे भाऊ अमय आदित्य असतील, माझे घरचे असतील, सगळे यांनी अनसेड झालं असं की हा आपण एक चान्स घेतला पाहिजे. समाजकारण तर करतच होतो, म्हणजे पनवेलमध्ये क्रिकेट रिलेटेड काही असू दे, इव्हेंट्स रिलेटेड असू दे, आमच्या घरातले नेहमी असायचे. मी एका मंडळाचा अध्यक्ष होतो, सोसायटी मंडळाचा. मग जेव्हा ठरवलं की बाबा नाही आपल्याला राजकारणात उतरायचंय, एखाद्या गोष्टीत जर उतरायचंय तर 100% उतरायचंय. मला अजूनही आठवतंय 11 ऑगस्ट 2022 आम्ही मित्रांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही काहीतरी करायचे. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने सांगितलं की आपल्याला हर घर तिरंगा रॅली काढायची. हर घर तिरंगा रॅली आम्ही काढायला जवळजवळ 150 मुलं.
ही सगळी मित्र माझ्या बरोबर म्हणजे वयाच्या 5-6 वर्षापासून 25 वर्ष 30 वर्षापासून माझी मैत्री आहे. आणि मग मी तो हर घर तिरंगा केला. त्याच्यानंतर सोसायटी मित्रमंडळाचा अध्यक्ष होतो, त्या माध्यमातून विविध कार्यक्रम करत गेलो. स्पोर्ट्स रिलेटेड क्रिकेट क्षेत्रात असल्यामुळे म्हणजे मी महाराष्ट्र अंडर 14 क्रिकेट खेळलोय. तर स्पोर्ट्स रिलेटेड पनवेलचं स्पोर्ट्स क्रिकेट कसं डेव्हलप होईल त्यासाठी इंटर पनवेलचा अध्यक्ष झालो. पनवेलचं क्रिकेट वाढवलं. रायगड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचा मेंबर आहे. अंडर 14चा सिलेक्टर होतो. मग पनवेलच्या सीझन क्रिकेटला कसं प्राधान्य भेटेल तर जे क्षेत्र भेटलं त्याच्यात करत गेलो. त्यानंतर मला संधी राजकारणात डायरेक्ट ॲज कुठलं घ्यायचं तर युवा मोर्चा अध्यक्ष. माझा मित्र रुपेश नागवेकर यांनी नितीनभाई पाटील आणि अविनाश कोळी जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना माझं नाव सुचवलं. आमदार साहेबांना तर सुचवलंच. या सगळ्यांनी कलेक्टिव्हली डिसिजन घेतलं की हा युवा आहे, ह्याच्याबरोबर युथ आहे, हा वेगळे वेगळे समाजाची कामं करतो, हा ऍक्टिव्ह आहे, खूप त्याला युवा मोर्चा अध्यक्ष पद द्यावं. ज्या दिवशी युवा मोर्चा अध्यक्ष पद दिलं, पनवेल नवीन पनवेलची सगळी युथ वॉर्ड वाईज जमा केली आणि 1.5 वर्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष या नात्याने भरपूर कामं केली. ती कामं करत असताना पक्षामध्ये नियम आला की पनवेलचा शहर अध्यक्ष म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे शहर अध्यक्ष आहेत ते 45च्या आतले पाहिजेत. मग युवा मोर्चामध्ये काम केल्यामुळे दादांनी माझं काम जवळून बघितलं होतं. तर दादांनी मला संधी दिली शहर अध्यक्ष व्हायची. शहर अध्यक्ष झालो. समोर सगळे दिग्गज, समोर म्हणजे सोबत काही 3 टर्म नगरसेवक, काही 25 वर्ष कार्यकर्ते, मी एक यंग 39 वर्षाचा. पण कोणाला कसं, पण माझ्या सिनियर्सनी मला अकोमोडेट केलं, मला मार्गदर्शन दिलं. म्हणजे राजकारणात मी बोलतो ना की आपल्याला मार्गदर्शन देणारा माणूस आहे ना खूप महत्वाचा असतो. माझे नशीब खूप चांगले की मला अविनाश कोळी साहेबांसारखे, नितीनभाई पाटील सारखी माणसं भेटली जी मला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिली की सुमित असं वागलं पाहिजे असं. आणि भारतीय जनता पार्टी हा संघटनेचं काम आहे, बाकी कुठल्याही गोष्टीला व्हॅल्यू नाही. तुम्ही पक्षासाठी एकनिष्ठ काम करायचं आणि तुम्हाला रिझल्ट भेटतील. रिझल्ट ओरिएंटेड काम आम्ही कधी बघितलंच नाही. प्रोसेसमध्ये बिलीव्ह केलं, काम करत गेलो. पक्षाकडनं एक एक कार्यक्रम येत गेला. प्रत्येक कार्यक्रम प्रामाणिकपणे करत गेलो. घरच्यांची साथ होती. म्हणजे सकाळी 8ला घरातनं निघालो की रात्री 10ला घरी जातो. तर मम्मी पप्पा मिसेस माझी मुलगी हे सगळे वाट बघायचे. पण मला गेली 1.5 वर्ष त्यांनी समजून घेतलं की बाबा नाही, हा समाजासाठी करतोय, ह्याचे अँबिशन्स आहेत आणि या क्षेत्रात गेलोय तर पूर्ण डेडिकेशननी करायचं. मग असा प्रवास झाला. शहर अध्यक्ष म्हणून जे काम केलं, युवकांची जी साथ आहे, ह्यामुळे आज मला पनवेल शहर प्रभाग 19 बोललो ना, सन्माननीय आमदार साहेब इकडून नगरसेवक पहिल्यांदा झाले. सभागृह नेते परेशदादा ठाकूर इकडून नगरसेवक झाले. माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे साहेब हे या वॉर्डात नाहीत. सगळे दिग्गज लोक या वॉर्डात नाही. तर मला या गोष्टीची जाणीव आहे की किती मोठी जबाबदारी आहे आणि यांनी जी मला आज संधी दिली आहे, नक्कीच सगळ्यांच्या साथीने ही मी पार पडेन नक्की, एवढा विश्वास आहे. आम्ही नेहमीच पनवेलमधले सगळे जे हॉटेल्स आहेत ते एक्सप्लोर करत असतो, अगदी खानावळीपासून. तर तुमचा आवडता पदार्थ किंवा एक आपण बोलतो कम्फर्ट फूड ते कोणतं आहे आणि कोणाच्या हातचं जास्त आवडतं? तसं घरी बघायला गेलं तर मला सकाळी नॉर्मल बटाट्याच्या काचऱ्या आणि चपाती हे आवडतं. किंवा जनरली सकाळी भाकरी आणि भाजी कुठली असेल किंवा नॉनव्हेज, जनरली मी नॉनव्हेज जास्ती खातो तर ते आवडतं. आणि बाहेरचं जर तुम्ही बोलले खाणं मला काही, तर त्याच्यामध्ये माझी सुरुवातच वडापावपासनं किंवा मिसळपासनं होते. दुपारी कुठेतरी नॉनव्हेज खायचं आहे, संध्याकाळी पाणीपुरी खायची आहे, रगडा पॅटीस जास्ती आवडतो. म्हणजे एकंदरीत तुम्ही एक फूडी आहात. खूपच. तर मग पनवेल मधलं तुमचं आवडतं हॉटेल कोणतं किंवा एक आवडतं स्नॅक्स कॉर्नर? जसं मी बोललो तुम्हाला की जर दिवस चालू केला आपण तर सकाळी पनवेल उपाहारगृहाची मिसळ खूप आवडते. तशीच युनियनची मिसळ आहे. पनवेलमध्ये जेवढ्या टाईपच्या मिसळ्स आहेत मला वाटत नाही की कुठे महाराष्ट्रात या जगात भेटत असतील. म्हणजे एवढी व्हरायटी आहे. तुम्ही जर वडापाव बोलले तर शशीचा वडापाव थोडी वेगळी चव, मोतीरामचा वडापाव, गगाचा वडापाव, त्याच्यानंतर वाघेचा वडापाव. प्रत्येक ठिकाणी थोडी वेगळी टेस्ट आहे आणि ती सगळ्यांना आवडणारी आहे. त्याच्यानंतर दुपारी जर गेलो नॉनव्हेज खायचं आहे तर सपना गोमांतक आहे किंवा मावशीची कॅन्टीन आहे, नियाजची बिर्याणी आहे, या गोष्टी आवडतात. संध्याकाळ जशी मी बोललो की मिश्राची पाणीपुरी किंवा रगडा पॅटी स्पेशली. आणि संध्याकाळी रेड विंग्समध्ये त्यांचे जे कुरकुरे चिकन आहे, स्प्रिंग रोलचं अपग्रेडेड व्हर्जन ते खूप छान आहे.
मला बेसिकली चायनीज जास्ती आवडतं किंवा तंदूर आयटम्स. तर न्यू पंजाब हॉटेल आहे. पण पनवेलमध्ये खाणाऱ्यांना काही कमी नाही आणि खूप छान मस्त. आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही फक्त राजकारणातच नाही तर एक सांस्कृतिक कामात किंवा सामाजिक कामात सुद्धा खूप पुढे आहात. इतरांना प्रोत्साहन करत आहात आणि तुम्ही ह्या ज्या प्रभाग क्रमांक 19 ची उमेदवारी जी लढत आहात तर तुमचं एक साधारण विजन काय आहे की आपण जर ही उमेदवारी जिंकलो तर आपल्याला हे हे इथे आणायचं आहे किंवा हे आपलं विजन आहे, आपल्याला हे हवंय आपल्या प्रभागात. म्हणजे तुम्ही सांस्कृतिक नाव घेतलं म्हणून तुमच्या सॉरी एक प्रश्न आधीचा बोलतो की पनवेल शहरामध्ये जेव्हा मी सोसायटी मित्रमंडळाचा अध्यक्ष झालो ना, असे कार्यक्रम घेतले की जे पनवेलमध्ये कधीच झाले नाही. म्हणजे पनवेलमध्ये पतंग महोत्सव हा परेशदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण चालू केला. त्याच्यानंतर होळी, गेली 25 वर्ष आपण होळी तर करतोयच, पण रंगपंचमी ज्याच्यात युवा वर्ग तुफान मजा करतो. त्याच्यानंतर दिवाळी दीपोत्सव. आज जर गेली 4 वर्ष पनवेलचा जर दीपोत्सव बघितला तुम्ही की अख्ख्या ग्राउंडला लाइटिंग असते आणि खारघरपासनं ते लोक पनवेलला येतात फोटोज काढायला, सेल्फीज काढायला, एन्जॉय करायला. अशी सांस्कृतिक कामं करत गेलो आणि वेगळ्या वेगळ्या समाजाच्या लोकांची भेटत गेलो, याच्यामुळे ओळख झाली. तर पनवेलचे प्रश्न काय आहेत हे पण कळत गेले. पनवेल ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. म्हणजे लोक जवेरी बाजार असू दे, मिरची गल्ली असू दे, लायनाळी असू दे, हे बाजारपेठ आहे. पनवेल हे रायगडचं बाजारपेठ आहे, मुंबईचं प्रवेशद्वार आहे. सगळ्यात मोठी इकडे समस्या जी आहे ना ही ट्रॅफिक मॅनेजमेंटची आहे. आपण जर इकडे नीट रोड्सला वन वे केले, नो पार्किंग झोन्स केले, पार्किंग स्लॉट्स अवेलेबल केले, तर बाहेरून येणारा जो खरेदी करायला माणूस आहे ना त्यालाही इझीनेस वाटेल आणि तिकडच्या व्यापारी वर्गाला चांगली चालना भेटेल. पण आता आपण बघितलं तर इथे कन्स्ट्रक्शन जास्त चालू आहे कारण पनवेलमध्ये विकास होत आहे. त्याच्यासोबतच रस्त्यांची जी कामं आहेत ती कुठेतरी अर्धवट आहेत किंवा एक आपण बोलतो ना थोड्या प्रमाणापुरता एक डांबरीकरण केलं जातं. तर मग ह्या सगळ्यांना आपण कसं हाताळू शकतो किंवा हे सगळं कसं नियंत्रणात आणू शकतो आपण? कामं तुम्ही जी बोलताय ना अर्धवट आहेत. कुठलंही काम करताना बऱ्याचशा ऑथॉरिटीज त्याच्यामध्ये असतात, अंडरग्राऊंड युटिलिटीज असतात. तर आपण फक्त तेवढंच काम बघतो, पण त्याच्या मागे घेणारे परमिशन्स आहेत. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही रोड वाइंडिंगचं काम घेताय, वाइंडिंग करताना तिकडे जे दुकानं आहेत त्यांचं स्थलांतर करणं किंवा त्यांची घरं आत घेणं, त्याच्या खालना जाणाऱ्या ज्या पाण्याच्या लाईन्स आहेत, इलेक्ट्रिसिटीच्या लाईन्स आहेत, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि म्हणून देर आर फ्यू थिंग्स की ज्या तात्पुरत्या केलेल्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी खड्डे पडलेत तर तात्पुरतं आपण ते बुजवले, पण सिमेंटचे रोड्स केले विच इज फॉर परमनंट नेक्स्ट 10 years. सभागृह नेते परेशदादा ठाकूर हे जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झाले त्यांनी MCCH सोसायटीचे रोड्स केले. आजही त्या रोडवर एकही खड्डा नाही. त्याच्यानंतर पार्किंगची समस्या होती तर त्यांनी रोड आणि गटर याची हाईट सेम केली आणि त्याच्यावर हेवी ड्युटी स्लॅब टाकले, मग गाडी त्याच्यावर पार्क होते. पण हा कम्प्लिटली रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळे गाडी पार्क करू शकतो, फुटपाथची गरज नाही. पण जिकडे कमर्शियल एरिया आहे तिकडे फुटपाथ पाहिजेत लोकांना चालण्यासाठी, तर तिकडे ते करता नाहीयेत. पण त्या एरियामध्ये आपल्याला पार्किंग स्लॉट्स आयडेंटिफाय करायचे. आज पनवेल नाट्यगृहाच्या समोर आपण खूप मोठं पार्किंग स्लॉट उभारतोय जिकडे 300 गाड्या बसणार आहेत. सेम बस स्टँडच्या समोर आपण करतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग मध्ये आहेत. चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, पण त्या परमनंट होतील आणि खूप चांगल्या होतील. धुळीचा प्रश्न तुम्ही बोलले की येस, पनवेल हे खूप जुनं शहर आहे किंवा ऐतिहासिक शहर आहे. तर आता इकडे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत, तिकडे धूळ उडतीये. पण त्याच्यासाठी पण आपण बाजूनी पडदा लावणं, काही ठिकाणी समजा स्प्रिंकलर्स लावले, जर तिकडे आपण मिस्ट क्रिएट केली तर धूळ उडणार नाही. तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. रेड विंग्स कॅसलचे खरंच मनापासून धन्यवाद की त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि इथली टेस्ट कमालच आहे. तुम्ही काय सांगाल इथल्या टेस्ट बद्दल? म्हणजे माझ्या मित्राचंच हॉटेल आहे लौकिकचं, आणि बऱ्याच वेळेला आम्ही संध्याकाळी इकडे येतो, बसतो मित्र. त्यांचं चिकन चिली ही छान आहे. ही जी डिश आहे तीही छान आहे. थाय करी ग्रीन कलरवाली छान. म्हणजे खरंच संध्याकाळी जास्ती हे नसते, लोक असं आपले पण एकदम फाईन डाईन रेस्टॉरंट सारखं आपलं आरामात.
तर बरं वाटतं इकडे बसायला मित्रांबरोबर. तुम्ही आम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला नॉनव्हेज खूप आवडतं. हम्म. तर नॉनव्हेज मध्ये सर्वात जास्त काय आवडतं? तसं आता आपल्या पनवेलच्या आजूबाजूला एवढे ढाबे आहेत, तर तिकडचं चिकन तवा आहे हम्म, किंवा हड्डीवाली चिली बोलतात, इंडियन चिली, हम्म. ती आवडते. वेलकम हॉटेलमधली चिकन चिली आवडते. या स्पेसिफिक काही डिशेस आहेत. बिर्याणी आवडते. म्हणजे मला चिकन बोललं की मी ऑलमोस्ट फक्त चतुर्थी आणि 2 एकादशी. आजकाल घरचे कधीतरी बोलतात सोमवारी नको खाऊ, शनिवारी नको खाऊ, तर तेवढं अवॉइड करतो आठवत असेल तर. नाहीतर मला खूप आवडतं चिकन. एक भाजपचे जे युवा नेतृत्व आहे ते तुम्ही कुठेतरी रिप्रेझेंट करत आहात. हम्म. तर या मोमेंटमध्ये असं होतं की आत्ताचे जे तरुण आहेत त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, की जसं की रोजगार झाला किंवा खूप जणांना स्टार्टअप चालू करायचं आहे किंवा आपल्या इथे आपण हातगाड्या लावून देत नाहीत पनवेल महानगरपालिकेमध्ये. तर मग ह्या सगळ्यांना तुम्ही कसं हाताळा? जर जॉग्राफिकली आपण बघितलं हम्म, तर पनवेलमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. असं होणारच नाही की कोणाला जॉब नाही किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज नाही. म्हणजे पनवेल, मला असं वाटतं की इंडियातलं सगळ्यात फास्ट ग्रोईंग सिटी आहे. तुमचं एअरपोर्ट आहे, तर एअरपोर्टला जॉब ऑपॉर्च्युनिटीज तर आहेतच, पण इनडिरेक्टली किती बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर यूथने नीट अभ्यास केला की काय काय गोष्टी लागू शकतात, काय काय केल्या पाहिजेत, तर सहज शक्य आहे बिझनेस करणं. पनवेल रेल्वे स्टेशन तुम्ही बघाल तर किती मोठं जंक्शन होत आहे. इकडे मुंबईला जाणारी किती लोक येत आहेत, किती लोक नवीन घरं पनवेलमध्ये घेत आहेत. तर जेवढी लोकसंख्या वाढतीये तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज वाढतायतच. तुमच्याकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढतायत, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज वाढतायत. फक्त तुम्हाला नीट ते उघड्या डोळ्यांनी बघितले पाहिजेत. म्हणजे मोबाईलमध्ये रील्स, ठीक आहे आपण आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच आहोत, पण रील्स बघणं किंवा ह्याच्यापेक्षा हून जास्ती हम्म, आपल्या आजूबाजूच्या ऑपॉर्च्युनिटीज जर आपण बघितल्या, काही आपल्या सिनियर लोकांशी बोललो किंवा आपण मित्र असे केले ना की जे बिझनेस माइंडेड आहेत. अरे तू काय करतोय रे, तू काय करतोयस, ओला मध्ये आपण पैसे टाकायचे का, किंवा इकडे एखादी जागा घ्यायची का. आणि प्रत्येक गोष्ट काय पैशानी होत नाही. बिझनेस हे आयडियाजनी होतात. आपण एकमेकांची आयडियाज जरी शेअर केल्या ना, तर पनवेलमध्ये भरपूर प्रचंड प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हे युथनी कॅच केलं पाहिजे. मी मगाशीही एक गोष्ट बोललो की आपल्या आयुष्यातला मार्गदर्शक कोण आहे हा खूप महत्वाचा आहे. तर आपण आपला मार्गदर्शक नीट निवडला पाहिजे, जो आपल्याला तसं गाईड करेल, करिअर रिलेटेड गाईड करेल, फॅमिली रिलेटेड गाईड करेल, आणि त्याच्याने गोष्टी खरंच सोप्या होतील. हे काय मी एकट्याने करण्यासारखं नाहीये. मी आज लीडर झालो, मी नगरसेवक झालो, तर मी प्लॅटफॉर्म देऊ शकतो, पण ते ग्रॅब करण्याचं, जे ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्याची आहे ती संधी तुमच्याकडेच आहे. कोणीही घरी बसून तुम्हाला सांगणार नाही अरे बाबा तू काय बीकॉम केलायस का, हा काय हा जॉब. तुम्हाला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आपण तो प्लॅटफॉर्म क्रिएट करू शकतो, पण ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करणं हे तुमच्या हातात आहे. त्याच्यासाठी चांगलं मार्गदर्शन आणि आपलं त्यावेळेचं डिसिजन मेकिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर तेवढं युथनी लक्षात ठेवलं पाहिजे, आणि ते नक्की ते केलं तर पनवेलमध्ये ग्रो होण्यासाठी खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण तुम्ही आम्हाला असं सांगितलं की तुम्ही जेव्हा कुठलाही उपक्रम राबवला होता हर घर तिरंगा, तर ह्या वेळेला तुमच्यासाठी अगदी 150 मुलं जमा झाली होती त्यावेळेला. तर मग असा म्हणजे काय म्हणू शकतो आपण, असं जेव्हा एक युवा आपल्या पनवेलमध्ये आहे, तर ह्यांना एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? मला कधीही, मी जनरली आम्ही चालत वगैरे असलो ना कुठला, मी तुम्हाला सांगतो माझं क्रिकेटची अकॅडमी पण आहे. हम्म, तर माझ्याकडे 10 वर्षाची मुलं पण सल्ला घ्यायला येतात, आणि माझ्या सोबतचे मित्र आहेत जे बिझनेसमध्ये आहेत, कोणी जॉबमध्ये आहेत, तेही सल्ला, असं काय म्हणजे मी कोण मोठा असा नाही की माझा सल्ला घेतला पाहिजे, पण डिस्कशन केलं आपण की आपल्या काही गोष्टी समोरचा घेतो, समोरचा काही गोष्टी आपल्याकडे घेतो. तर युथ म्हणून त्या युथना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा नीट सल्ला देण्यासाठी, किंवा कोणाचा सल्ला घ्यायचा हे तर एवढं मी नक्कीच सांगू शकतो, मी काय प्रत्येक गोष्टीचा एक्सपर्ट नाहीये. पण समजा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे तर कोणाला भेटलं पाहिजे, कोणी सिव्हिल रिलेटेड आहे तर कोणाला भेटलं पाहिजे, त्याच्यासमोर कसे आपले पॉइंट्स हे केले पाहिजे, एवढं मार्गदर्शन तर नक्की करू शकतो. आता क्रिकेट रिलेटेड मी बोलतो, आपल्याच न्यू पनवेलमध्ये सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांनी दिलीप वेंगसरकर अकॅडमी आणली. उद्या इकडून इंटरनॅशनल लेवलचे क्रिकेटर्स घडणार आहेत. पण तिकडे तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी,
तिकडे क्रिकेटमध्ये करिअर फ्लरिश करण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत, किती एफर्ट्स कुठे दिल्या पाहिजेत. आपण बॉर्डरवर होतो, आपली मुलं MCA म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनला पण खेळू शकतात आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला खेळू शकतात. तर कुठे आपण गेलं पाहिजे हे सल्ला मी नक्कीच देऊ शकतो. तुमच्या जॉब रिलेटेड, आता मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे, तर तुम्ही कुठली फील्ड निवडली पाहिजे, तुमच्या घराजवळ कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल काही लोकांना अब्रॉड सेटल व्हायला आवडतं, की तिकडची लाईफस्टाईल बघतो, कोणीतरी त्यांचा मित्र बाहेर गेलेला असतो आणि ते बघतात. तर तुम्ही काय शिक्षण घेतलं पाहिजे हे मी नक्कीच सांगू शकतो. मी इंजिनियर असताना आय स्टार्टेड ॲज अ सर्व्हिस इंजिनियर आणि मग मी बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर झालो. माझी कंपनी स्वित्झर्लंडची होती. सो माझं नेहमी युरोपला जाणं व्हायचं, US ला व्हायचं, इकडे फार ईस्टला सिंगापूर वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी जाणं व्हायचं. तर जग फिरल्यानंतर आपल्याला कळतं की काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आज नरेंद्र मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान झाले, 2014च्या पूर्वीचा इंडिया आणि आत्ता खूप फरक आहे. आम्ही जेव्हा बाहेर जायचो ना, तर त्या लोकांची जेव्हा गप्पा मारायचो ना, ते फक्त कल्चरबद्दल बोलायचे. आज जेव्हा आम्ही बाहेर जातो त्यावेळेला ते बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज बद्दल बोलतात, त्यांना इंडियामध्ये इन्व्हेस्ट करायचंय. तर हा सगळा जो देशाचा बदल झालाय ना, हा नरेंद्र मोदी साहेब, भारतीय जनता पार्टीचा च्यामुळे झाला आणि मला खरंच अभिमान आहे की मी या संघटनेचा एक छोटासा हिस्सा आहे. आणि त्यांनी जे देशाच्या लेवलला केलंय हे नक्कीच सुरुवात मी माझ्या सोसायटीपासून केली, त्याच्यानंतर मी युवा मोर्चा अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उद्या नगरसेवक. तर जेवढ्या माझ्या मर्यादा आहेत त्या मर्यादात राहून जेवढं करता येईल युवांसाठी हे नक्की करेन. तुम्हाला काय वाटतं की आजकालचा हा जो नेता आहे, जो आपल्याला आपल्या समाजाला रिप्रेझेंट करतो, त्याचं शिक्षण महत्वाचं असतं की नाही? शिक्षण महत्वाचं आहेच, पण त्याबरोबर तो लोकांच्यात कसा वागतो, त्याला घरना मिळालेली शिकवण, त्याच्यात किती नम्रता आहे, तो लोकांशी कसा जुळून घेतोय. कधी कधी काय होतं की सक्सेस हवे डोक्यात जातं आणि त्याच्यामुळे ॲरोगन्स येतं. आपला सेल्फ रिस्पेक्ट असला पाहिजे पण ॲरोगन्स नसला पाहिजे असं मला वाटतं. मी नगरसेवक झालो म्हणजे मी काय फार मोठा झालो नाही, त्या वाक्यातच आहे नगरसेवक, म्हणजे मी या एरियाचा सेवक आहे. मी आज जेव्हा प्रचार करत होतो ना, तेव्हा त्या ठिकाणाची लोक बोलायची, अरे इकडच्या गटार राजू सोनी साहेबांनी केलं, इकडे लाईटचा पोल दर्शना भोईर मॅडमनी केला, आम्हाला पाण्याचा टँकर लागतो रुचिता लोंढे देते, परेश दादांनी हा वडाळे तलाव केला. ह्यांची सगळ्यांची जेव्हा मी ऐकतो ना, तेव्हा मला पण असं वाटतं की 5 वर्षानंतर माझ्याबद्दलही असं बोलतील. असं काहीतरी आपल्याला काम करायचंय की बाबा हा, ह्या मुलाला जेव्हा संधी भेटली यांनी खरंच करून दाखवलं की बाबा आमच्या इकडच्या बेसिक गोष्टींपासून तो बाहेर काय जग बघून आलाय त्या गोष्टी इकडे इम्प्लिमेंट केल्या. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या थॉट्स पासून स्टार्ट होतात, एक्झिक्युशन नंतर पार्ट आहे, पण आपली प्लॅनिंग असणं, आपले विचार असणं, कुठल्या डिरेक्शनला जायचं हे खूप महत्वाचं आहे. आणि मला गाईड करण्यासाठी खरंच मी खूप भाग्यशाली आहे की माझ्या घराच्या बाजूलाच आमदार साहेब राहतात, रामशेठ ठाकूर साहेब राहतात. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची गर्दी माझ्या घरापर्यंत येते. का एवढी लोक येतात त्यांच्याकडे? कारण ते प्रॉपर सल्ला देतात, ते लोकांच्या अडीअडचणीला उभे असतात. तर तीच गोष्ट मला घ्यायची. म्हणजे मी जास्ती बोलत नाही, पण 2 छोट्याशा गोष्टी सांगतो. प्रशांत दादा जेव्हा पहिल्यांदा 2009ला आमदार झाले आणि एके दिवशी रात्री माझ्या काकाची तब्येत बिघडली, तर त्यांना हिंदुजाला न्यायचं होतं. तर मी दादाला फोन केला की दादा, जितू काकाची जरा तब्येत बिघडली आहे, तुझी हिंदुजामध्ये काय ओळख आहे का? दादा रात्रीचे 11:30 पावणे 12 वाजले. दादा बोलतो माझी डिरेक्ट ओळख नाहीये, पण मी सोबत येतो, मी तिकडे आल्यावर मी आमदार आहे याचा काहीतरी फरक पडेल. तो एवढा मोठा माणूस रात्री 11:30 वाजता माझ्याबरोबर पनवेलवरनं माहीमला आला आणि तिकडे त्यांनी डॉक्टरला बोलवून तिकडे आम्हाला हेल्प झाली. म्हणजे मी अशी लोक बघितली आहेत. माझे पप्पा जेव्हा कोविडमध्ये आजारी होते त्यावेळेला कोण कोणाजवळ नव्हतं जात, पण आमदार साहेब त्यांना भेटायला विदाऊट PPE किट ICU मध्ये आले. माझ्या पप्पांचे जेव्हा बायपास सर्जरी झाली, सकाळी 6:30 वाजता सर्जरी होती, त्यांचे मित्र, मला आठवते आजही, काहीतरी 9वा का 10वा फ्लोअर होता हिंदूजा हॉस्पिटलचा आणि तिकडे सकाळी ऍक्सेस नसतो, तर हे लपून जिन्यानी 10 मजले चढून आले. तर माझ्या पप्पांनी एवढी माणसं जोडली आहेत. हे सगळं मी घरातनं बघत आलोय. आम्ही राजकारणात डिरेक्टली नसलो, इनडिरेक्टली असलो तरी ही लोक जोडणं, यातनं मी शिकलोय. लोकांची
तऱ्हेने वागायचं. त्याच्यामुळे ही सगळी पोरं माझ्याकडे आजही आहेत, जी 25 वर्षापासून आहेत. सगळ्यात जास्ती मी त्यांना शिव्या देतो. काही झालं की चिडचिड होतो, हे असं का तसं का, पण हक्कानी. ज्यावेळेला त्यांच्यावर काही गरज असते किंवा मला काही गरज असते, हक्कानी सांगतो. माझे मित्र तुम्हाला सांगतो, एक मित्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये कामाला आहे. एक मित्राचे 15 ट्रेलर आहेत. एक मित्र खूप मोठा स्क्रॅपचा बिझनेस आहे. पण ही माझी मित्र माझ्याबरोबर बिल्डिंगमध्ये पॅम्पलेट्स वाटायला फिरतात. किती मोठी माणसं आहेत, पण माझ्या प्रेमासाठी, दादासाठी खरं फिरतात. तर अशी लोक जोडली आहेत. हीच तुमच्या कामाची पोचपावती आहे म्हणजे. हा म्हणजे खरं आज मी जेव्हा इलेक्शनही लढतोय, स्वप्न मीच बघितलंच नाही. स्वप्न ह्यांनी बघितलं आणि मला बघायला लावलं, की बाबा एवढ्या वर्ष आपल्या घरातले हे सगळे करतायत, प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. दादालाही माहिती की झुंजारराव फॅमिली ही किती प्रामाणिकपणे सगळ्यांचं काम करतायत आणि त्यांच्या पुण्याईमुळे मला हे तिकीट भेटलंय. म्हणजे माझं जे कार्य 4 वर्षाचं आहेच, या मुलांची साथ आहेच, पण ह्याच्या मागे जे झुंजारराव फॅमिलीनी एवढी 20 वर्ष कष्ट केली, प्रामाणिकपणे लोकांची अडीअडचणीला उभे राहिले, ती एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे आज मी जो आहे तो माझ्या घरच्यांमुळे आहे, हे नक्कीच. आता एका उमेदवारीसाठी ऍज अ कॅन्डिडेट, ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून उभे राहिले आहात. आपण एका डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये राहतो, तर तुमच्या दृष्टिकोनातून एखादा नगरसेवक कसा असावा किंवा एखादा युवा नेता कसा असावा? हे बघा, नगरसेवकामध्ये तुम्हाला प्रत्येक लोकांची जुळण्याची क्वालिटी असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला फोन, घरची लाईट गेली याच्यासाठी पण येईल आणि कुठल्या मोठ्या पॉलिसी डिसिजनसाठी पण येईल. म्हणजे माझ्या घरी पाणी येत नाहीये म्हणून ती लाईन 1.5 इंचाची आहे का 2 इंचाची, त्याच्यासाठीही येऊ शकतो. आणि आपल्या पूर्ण शहराला किती MLD पाणी लागतं, ते पाणी कुठे अवेलेबल आहे, एखादं धरण बांधायचंय, पॉलिसी डिसिजन घ्यायचे, तर असे मोठे डिसिजनच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही असता. आणि छोट्याशा पाईपलाईनसाठी तर कुठलंच काम छोटं मोठं नाहीये. त्या वेळेला आपल्याला त्या गोष्टीसाठी न्याय दिला पाहिजे, एवढं वाटतं. प्रामाणिक प्रयत्न केले, सक्सेस आला नाही आला ही लेटर स्टेज आहे, पण तुमची प्रोसेस, तुमचं मन केलं पाहिजे की बाबा मी हे काम केलं पाहिजे. आणि हे केलं तर एखाद्याचं काम नाही झालं ना तरी तो समोरचा काय बोलते ना, ह्याने प्रयत्न केले. तर मी असा माणूस आहे की प्रत्येक गोष्ट प्रयत्न करणार मनापासून, प्रोसेसमध्ये बिलीव्ह करणारा. प्रोसेस नीट असली रिझल्ट येतात. काही वेळेला रिझल्ट येऊ नाही शकत आपल्या मनासारखे, पण आपल्याकडे जो माणूस आलाय त्याला ते कळतं ना की बाबा ह्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पण नाही आलं, ह्याची काही चूक नाही की माझ्या हातात आहे आणि मी नाही केलं. तर मी त्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट करणार जी करण्याची शक्य आहे. तुम्हाला सांगतो, यूथसाठी क्रिकेट प्लेग्राऊंड असले पाहिजेत, गार्डन्स असले पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या असल्या पाहिजे आणि ते करायचा नक्कीच प्रयत्न करेन. एकूण जे 7 उमेदवार उभे होते या इलेक्शनसाठी, ते बिनविरोध जिंकून आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी पनवेलकरांकडून एक टीका होत आहे किंवा हा जो विषय आहे तो राज्यात मांडला जात आहे एका टीकेच्या स्वरूपात. तर यावरती तुमचं मत काय आहे? हे जे उमेदवार होते ह्यांची नावं तरी कधी कोणी ऐकली होती का? ह्यांनी कुठली कामं केली होती लोकांसाठी? लोकांसाठी सोडा, ज्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं त्या पक्षात तरी ते सक्रिय होती का? आज भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून एवढी मजबूत आहे ना. आमची रचना सांगतो तुम्हाला. नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, बिल्डिंग प्रमुख, म्हणजे तुमच्या बिल्डिंगमध्येही आमचा बीजेपीचा एक प्रमुख आहे. ही लोक वर्षाचे 365 दिवस काम करतात. आमच्या एखाद्याही कार्यकर्त्याला जर निवडणूक लढायला सांगितली ना, तो आज लढायला तयार आहे. का? कारण की पक्षाची एवढी ताकद मागे आहे. आमदार साहेब सोबत आहेत, रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद आहे. त्याच विरुद्ध ही जी उमेदवार ज्यांनी माघार घेतली, ही कधी लोकांच्यात गेलीच नाही. इलेक्शन पहिलेच बिनविरोध नको व्हायला ना, म्हणून त्यांच्या नेत्यांनी त्यांना फोन केले, अरे हे बिनविरोध होणार आहे बाबा, तू फॉर्म भर, तुझे डॉक्युमेंट काय, तू ओपन कास्ट आहेस, तू फॉर्म भर, म्हणजे बिनविरोध. त्यांनी तेव्हा भरला फॉर्म. पण जेव्हा त्यांना जाणवलं आपला फॉर्म भरायला किती लोक आणि आपल्याबरोबर आपला सूचक आणि अनुमोदक पण शोधण्यासाठी मारामार, तर उद्या इलेक्शन कॅम्पेन कोणाच्या भरोश्यावर करणार? पक्षाने काहीतरी ताकद दिली पाहिजे, कार्यकर्ते दिले पाहिजेत. फक्त इलेक्शन लढायची म्हणून लढायची असं, ही त्यांची हार आहे. त्यांना त्यांचे उमेदवार सांभाळता नाही आले कारण की ते त्यांचे उमेदवारच नव्हते. असेच कोणाला तरी उचलून आणले आणि हे केले. बघा, पक्षाचं काम पूर्ण वर्षभर 365 दिवस करावं लागतं. आज मी तुम्हाला सांगतो,
भारतीय जनता पार्टीमध्ये 4 सीट होत्या ना, प्रभाग 19 मध्ये 20 जण इच्छुक होती. आज हे आम्ही 4 जण काम करतोय, बाकीचे 16 पण सोबत आहेत. आणि 4 मधले आमचे 2 बिनविरोध जिंकले ना, ते मला घेऊन फिरतायत की हा आमचा उमेदवार आहे. ही आमच्या पक्षाची एकी आणि ही ताकद आहे. समोर असं काहीच नाहीये, म्हणून ही लोक पळाली, बाकी काय नाही. एवढंच सांगतो तुम्हाला, बिनविरोध हे बोलतायत, या शब्दातच आहे बिनविरोध. सन्माननीय आमदार साहेबांच्या विकासाच्या गतीला कोणाचाही विरोध नाही, म्हणून ही भारतीय जनता पार्टीची जीत आहे. आणि जे जिंकून येत आहेत ना, म्हणजे आता जे लढतायत तेही सगळेच्या सगळे जिंकणार आहेत. एकही सीट पडणार नाही पनवेल शहरात, एवढी मी तुम्हाला नक्की सांगतो. नक्कीच. आणि आम्हाला सुद्धा तुमच्यासोबत ह्याच्या गप्पा मारून खूप मज्जा आली. आम्ही जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना मिळतो, बरेच व्यक्तिमत्वांना भेटतो की आपण फक्त इलेक्शनसाठी उभे राहतोय किंवा तिकीट जिंकायचंय ह्याच्या पुरता तुम्ही इलेक्शन लढता, असं मला तरी कुठेही वाटलं नाही. नक्कीच. तर नक्कीच तुम्ही सामाजिक कार्यासाठी, सांस्कृतिक कार्यासाठी हे करत आहात आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या संपूर्ण अन्नयात्रेच्या टीमकडून. त्याचसोबतच मी विशेष आभार मानते ते म्हणजे रेड विंग्स कॅसलचे की त्यांनी आम्हाला हा व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे. तर धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. येस, थँक्यू.